गुन्हा हा आहे का की थोरातांनी पोस्टमॉर्टेम केलं, थोरातांनी पोस्टमॉर्टेम मध्ये काही चुका केल्या का, त्याच्याबद्दल आपण बोललेले नाहीयेत. बघा तुम्ही असं म्हणताय हॉटेल पियुषीन हे अंबाजोगाईतलं हॉटेल कुणाचं आहे. मला अशी माहिती मिळाली की डॉक्टर अशोक थोरात यांचा आहे. प्रश्न तुम्हीच विचारता आणि नंतर म्हणता की तुम्हाला ते मिळालंय. ते सिव्हिल सर्जन आहेत, ह्याची चौकशी व्हायला हवी. आता त्या हॉटेलची चौकशी व्हायला हवी. संतोष देशमुख यांचं शवविच्छेदन झालं, त्यांच्याच खाली संतोष देशमुख यांचं शवविच्छेदन झालं. वाल्मिक कराड यांना 2दा रुग्णालयात आणण्यात आलं. 11 रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं. हे यापूर्वी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते. मग बीडहून नाशिकला बदली केली. मोठ्या आशीर्वादानं बीडमध्ये आगमन झालं. याचा म्हणजे थोरात यांना तुम्ही थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. कुठल्या प्रकरणामध्ये? तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये. बरोबर, मेसेज तोच गेला. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये थोरातांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यामागचं नेमकं कारण काहीतरी पुरावा असेल ना. थोरातांची एक तरी अशी गोष्ट, त्यांनी चुकीचं पोस्टमॉर्टेम रिपोर्ट दिलेला आहे याच्याबद्दलचे पुरावे तुमच्याकडे असायला हवेत, जर तुम्ही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतायत तर. हॉटेल त्यांचं आहे तो भाग वेगळा. नाही आपण नाही कसा भाग वेगळा. एका माणसाकडे जर तुझा आता जो इन्कम असेल, तुझ्या इन्कमच्या डिस्प्रपोर्शनेट तुझ्याकडे जर इन्कम असेल किंवा तुझी प्रॉपर्टी असेल आणि तू सरकारी कर्मचारी असशील, तर मला पूर्ण अधिकार आहे की मी त्यांचं इन्व्हेस्टिगेशन मागावं. जर ते अधिकारी आहेत आणि आज सरकारी अधिकारी आहेत, तर त्यांच्या पदाला जो पगार मिळतो त्या पगाराच्या डिस्प्रपोर्शनेट त्यांचे, जर ते प्रायव्हेट नाही आहेत ते सरकारमध्ये आहेत, तर असं असताना सिव्हिल सर्जनचा पगार किती आणि त्यांनी मिळवलेली त्यांची मिळकत किती आणि त्याच्यावर जबाबदारी कुणाची येते? आता मी त्याची चौकशी व्हावी असंच लिहिलेलं आहे त्याच्यात. आता पुढे माझं पूर्ण उत्तर आता ऐकून घे. त्याची सुरुवात मी कशी केली. मला जेव्हा ही माहिती मिळाली की पियुषीन नावाचं हॉटेल आहे, तर मी अंबाजोगाईला फोन करून की बाबा त्या हॉटेलमध्ये जे जे आहेत मला त्याचे पिक्चर्स पाठवा. पिक्चर्स आले, फोटो आले. अगदी पहिल्या एंट्रन्स वरनं समोरच त्यांचा जो फोटो आहे तो पंकजा मुंडे बरोबरचा आहे. मग त्यांची बाकीची माहिती काढली की यांच्यावर आधीचे 3 FIR आहेत आणि त्यांच्या विरुद्धचा एक अतिशय गंभीर, अतिशय वाईट असा FIR जो होता त्याच्यावर हायकोर्टच नाही, सुप्रीम कोर्टने सुद्धा तो फायनल केलाय आणि त्याचा पूर्ण डिटेल अभ्यास मी केला. त्यानंतर हे जेव्हा सिव्हिल सर्जन इथे होते, त्याच्यात त्यांनी पैसे मिळवले होते. त्याच्या आधी सुद्धा ते एक OSD होते विमल मुंदडा नावाच्या हेल्थ मिनिस्टरचे, आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे असू शकतात ना ते. त्याच्यात मी कुठे नाही म्हणते OSD कोणी असू शकतं, सरकारी अधिकारी नाही म्हणते. नाही मी कुठे नाही म्हटले. मी सिस्टमॅटिकली म्हणतेय की ते तिथे अधिकारी होते. संतोष देशमुख हत्ये प्रकरणात त्यांचा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा दोष काय सांगा? आज तो अजेंडा आहे का मला एक्सप्लेन करू द्यायचा? तो अजेंडा नाही ताई. तुम्ही जनतेला प्रश्न विचारता, तुम्हाला विचारायचा नाही का? ही जी शंका येते ती का आणि कुठून येते? हे काय नवीन सुरू झालं महाराष्ट्रामध्ये की आम्हाला कोणी प्रश्न विचारायचा नाही? इथं गेस्ट येणारे म्हणतात तो आमच्या समोर नको, तो आमच्या समोर नको. प्रश्न विचारावे लागतील ना आपण एकमेकांना, की एखादी गोष्ट चुकीची जात असेल तर. नाही मग एवढा कळवळा आहे का त्यांच्याबद्दल? कळवळाचा विषय नाहीये. हत्ये प्रकरणामध्ये त्यांचा काय रोल आहे? तुम्हाला काय सुचवायचंय? त्यांनी केलेलं पोस्टमॉर्टेम चुकीचं होतं असं तुम्हाला म्हणायचं का? त्यांनी पदोपदी कॉम्प्रोमाइजेस केलेले आहेत, पदोपदी भ्रष्टाचार केलेला आहे. भ्रष्टाचाराच्याच पैशातनं अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. हेच नाहीये, मी म्हणत नाहीये. शासनाचा अक्षरशः 1-2 जोडपत्र आहेत. एका जोडपत्रात 12, दुसऱ्या जोडपत्रात 12. ही चौकशी 3.5 वर्ष त्या व्यक्तीविरुद्ध होतीये. हे होत असताना 2दा त्यांनी VRS ची मागणी केली. ती मागणी रिजेक्ट झाली होती कारण त्यांच्यावर असलेला अपहार तो भाग वेगळा आहे. संतोष देशमुख हत्ये प्रकरणाशी त्यांना जोडण्यात आक्षेप तो आहे की वाल्मिक कराड यांनी त्यांना पैसे दिले नसतील कशावरून म्हणू शकतो विलास बडे? कसा म्हणू शकतो? द्या ना पुरावे. सांग ना मला, आता तू उत्तर दे मला. तू द्या ना पुरावे. कसा म्हणू शकतो विलास बडे की वाल्मिक कराड आणि द्या ना पुरावे, त्यांना पैसे दिले नाही? अहो द्या ना पुरावे ताई. अरे पुरावे हे त्यांना पैसे देण्याचे पुरावे पण मी आणू? तुम्ही आरोप करत सुटणार, सनसनाटी निर्माण करत सुटणार?
आपण बोलवलं त्याबद्दल आपले धन्यवाद. याच्या पुढे न्यूज 18 लोकमतवर मी येणार नाही. फक्त कारण आरोप असे करत जर सुटणार, प्रश्न विचारायचा नाही. विरुद्ध व्यक्ती नाही काय तुम्ही ताई, हे बोलताय? बरोबर नाहीये. तुझ्याकडे उद्याच्या उद्या विलास बडेकडे मी सगळे त्यांचे कागद जे शासनाने केलेले आहेत, मी केलेले नाहीयेत, द्या ना त्याचे ताई, पुरावे आम्ही तर पाठवते. मानतोय. आणि आम्ही फक्त विलास बडेंनी याच्यावर उद्याचा कार्यक्रम करावा. अहो ताई, रोजच की त्यांच्यावर करतोय ना किती ताई. मोठ्या उद्या प्रमाणावर करण्याचं काय, रोज करतोय. भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. रोज करतोय त्यांच्या ताई. विरुद्ध- त्यांच्या विरुद्ध अशोक थोरात पण तुम्ही शवविच्छेदनाच्या संदर्भात त्यांच्यावर केलेले तो भाग वेगळा आहे. थोरातांच्या वैयक्तिक ह्याच्याबद्दलचा नाही. त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ओढण्यामागचे पुरावे तुम्हाला द्यावे लागतील ताई. मला बोलवल्या कसं मी पुरावे कसे देणार? शंका उपस्थित फक्त आरोप करणं माझं करणार. काम आहे. जी मी सनसनाटी निर्माण करणार. मला शंका उपस्थित करणं. सनसनी तुम्ही निर्माण करता, जे तुम्ही दाखवताय. बरं सांग ना, दसनी कुठला पुरावा दिला आणि कुठल्या पुराव्याबद्दल विलास बडेंनी त्यांना प्रश्न विचारले? सांग मला आता मला ऐकायचं. अरे ताई, मी त्यांची मुलाखत घेतली, तुम्ही ऐका ना. मला तुमच्याकडनं ऐकायचं आता. ताई, जगाला प्रश्न विचारणाऱ्यांनी आपल्याला एखादा प्रश्न विचारला तर एवढी चिडायची काय गरज आहे? ते का करताय ते मला तुम्ही माहिती आहे. जगाला प्रश्न विचारता. अहो, तुम्ही Yes, आतापर्यंत जगाला केलेल्या प्रश्न अनेक विचारण्याचा आरोपांच्या मला संदर्भात पूर्ण काय अधिकार झालं? आहे. कारण माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचे पुरावे असतात. तुम्ही एवढे- म्हणून मी बोलते. विलास अहो, बडेसाठी सिंचन घोटाळ्यापासून स्वार्थ ठेवून आतापर्यंत नाही बोलत. काय झालं स्वार्थ ताई? ठेवून मी नाही बोलत. विलास बडे, मला बोलायची इच्छा नाही. तुम्ही स्वार्थ ठेवून असू तुम्ही शकतं ताई, पीडित असू आहात. शकतं तुम्हाला. तुमचे सगळे मित्र आहेत म्हणून तुम्ही बोलत असाल. धन्यवाद आपल्या अरे कार्यक्रमात पण ताई, बोलवल्याबद्दल. काय बोलताय? महाराष्ट्र धन्यवाद. बघतोय हे सगळं. धन्यवाद. तुम्हाला तुम्ही एखाद्याबद्दल विलास बडे आरोप बीडचा करताय. आहे. सगळ्यांबरोबर हितसंबंध आहेत का तुमचे? मी सांगा नाहीये बीडचा. मी बीडचा नाहीये, सॉरी. आणि तुम्हीच मला स्वतः शेवटी आलात ना सांगितलं तुम्ही होतं, त्याच्यावरती. तुम्ही तुम्ही स्वतः आलात ना मला त्याच्यावरती. सांगितलं होतं. आले की तुम्हाला नाही? ताई, शांतपणे मी तुम्हाला आले की प्रश्न नाही? विचारतोय. शांतपणे बोलण्याची संधी दिली तू बोलण्याची संधी दिली. मी का आरोप करते? अर्धा तास. कार्यक्रमाच्या आधी नाही, 1 मिनिट. याच विलास बडेला मी 20 मिनिटं समजवलेलं, 20 मिनिटं या कार्यक्रमाच्या आधी, की अशोक थोरात यांच्याबद्दल मी का बोलले. तेव्हा मला प्रश्न विलास बडे का नाही विचारले. आता तो मला कार्यक्रमावर का विचारतोय? मला कळतं रे बाबा, तुम्ही सगळेजण काय आहात आणि काय चीज आहात. नको बोलायला आपण याच्यावर. आणि बास झालं. हे कार्यक्रमाच्या आधी तुम्हाला प्रश्न विचारू नव्हता शकत. जाऊ दे, त्रास करून घेऊ नका ताई. 20 मिनिटं आपण बोललो. ताई 20 ताई, मिनिटं. सामाजिक क्षेत्रात 32 मिनिटं आपण बोललो. सामाजिक तेव्हा मी क्षेत्रात काम एक- करत एक- एक- एक असताना गोष्ट. नाही, मला तुम्ही या असलेला महाराष्ट्राला मी फालतू- बोलतो ताई, फालतू- 1 मिनिट. तुम्ही या मला महाराष्ट्राला सांग, सांगितलं मी 116 तुझ्याबरोबर- मर्डर झालेत मी- बीडमध्ये. 116 मर्डर झाले सांगितलं. ज्याच्यात भिकारी लोक होते त्याचे सनसनाटी निर्माण केली. तुम्ही सांगितलं की हे सगळे आरोपी मारून टाकलेले आहेत. मी नाही केली. मी त्या लोकमतची- तुम्ही ट्विट केलंय लोकमतची की केली. 3 लोकांनी अहो, त्या- 3 आरोपींचा मर्डर केलाय. सुदर्शन मिनिट, घुलेचा आता विलास सगळ्यांचा आता मला मर्डर खरंच केलाय. तुम्ही बोलू द्या. महाराष्ट्राला सांगितलं, सनसनाटी निर्माण केली. किती सनसनाटी निर्माण तुमच्या केल्या? लोकमतनी केली.